कोल्हापूर महापालिकेच्या शाळा आणि हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या प्रवास परताव्याची रक्कम KMT उपक्रमाला अदा करण्याची मान्यता महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभेत देण्यात आली। याबरोबरच विविध उपक्रम राबवण्याचे नियोजनही या सभेत करण्यात आले। कोल्हापूर महापालिकेच्या महिला आणि बाल कल्याण समितीची सभा छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली। या सभेत महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाच्या शाळा तसेच राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवास परताव्याची रक्कम KMT उपक्रमाला अदा करण्याला यावेळी मान्यता देण्यात आली। क्षयरोगग्रस्त महिला तसंच बालकांना पोषण आहार किट उपलब्ध करून देण्यासाठी होणाऱ्या खर्चालाही यावेळी मंजुरी देण्यात आली। महापालिकेच्या शाळांना भेटी देणं, शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण योजना राबवणं, सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेणं तसंच महिलांना शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ प्रभावीपणे कसा मिळेल याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली। यावेळी महिला आणि बाल कल्याण समितीच्या सभापती कौसर बागवान, उपसभापती दीपा ठाणेकर, सर्व सदस्य तसंच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते।